दहशतवादाला खतपाणी घालणारा आणि दहशतवाद्यांचा खात्मा केला म्हणून भारतावर हल्ले करणारा पाकिस्तान आता वठणीवर आलाय। कारण पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारतासमोर लोटांगण घातल्याचं पाहायला मिळतंय। भारताच्या आक्रमक पावित्र्यानंतर पाकच्या पंतप्रधानांनी आता चर्चेची तयारी दर्शवलेली आहे। बघूया। पाकच्या पंतप्रधानांचं भारतासमोर लोटांगण। काश्मीर पाणी वाटपासह द्विपक्षीय चर्चेला शरीफ तयार। भारताच्या आक्रमक पावित्र्यापुढे पाकची तंतरली। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंधूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले। यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर अयशस्वी हल्ल्याचा प्रयत्न केला। मात्र भारताने केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचे एअरबेस उद्ध्वस्त करत पाकचं कंबरडं मोडलं। भारताच्या या आक्रमक भूमिकेनंतर पाकला त्यांची पात्रता लक्षात आली आहे। कारण पाकच्या पंतप्रधानाने भारतापुढे आता लोटांगण घालायला सुरुवात केली आहे। शस्त्रसंधीनंतर पाकिस्तानने भारताशी चर्चेची तयारी दर्शवली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताला चर्चेचं निमंत्रण दिलंय। काश्मीर वाद आणि पाणी वाटपासह द्विपक्षीय मुद्द्यावर व्यापक चर्चेसाठी शरीफ यांनी तयारी दर्शवली आहे। की बात करो उसके लिए हम तैयार हैं और इस अमन के लिए जो लाजमी शराइत हैं वो तुम्हें अच्छी तरह पता है, मगर मैं दोबारा ज़हन नशीब कराना चाहता हूँ कि मकबूजा कश्मीर के अवाम को उनका हक के खुद इरादियत का अक़वाम में मुतहद्दा की करारदादों के मुताबिक उनको देना होगा। तर पाकिस्तानला सिंधू पाणी करार रद्द केल्यामुळे काय नुकसान होऊ शकतं याचा अंदाज आहे। त्यामुळेच त्यांना चर्चेची घाई झाल्याचं संरक्षण तज्ञ विद्याधर भोळे यांनी म्हटलंय। वीज बनवण्यासाठी आपण जे डॅम बांधलेले आहेत त्यात पाणी जमा करून ते सोडणं आणि याची पूर्वकल्पना पाकिस्तानला देणं हे सिंधू कराराप्रमाणे अपेक्षित होतं। करार रद्द झाल्यामुळे आपण पाहिजे तेव्हा पाणी आता त्याच्यात साठवू शकतो आणि पाहिजे तेव्हा ते सोडू शकतो। म्हणजे इमिजिएटली आपण पाकिस्तानला पाण्याचे शॉक्स देऊ शकतो आणि याचमुळे त्यांना या करारासंदर्भात बोलण्याची घाई झाली आहे। दहशतवादाला खतपाणी घालायचं, LOC वर कुरापती करायची आणि नामानिराळ राहायचं ही पाकिस्तानची नेहमीची सवय आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या प्रतिहल्ल्यामुळे पाकिस्तानची दानादान झाली आहे। पाकिस्तानला आता उपरती आल्याचं पाहायला मिळतंय। युद्धाची भाषा करणाऱ्या पाक पंतप्रधानांची भाषा आता बदलली आहे। त्यामुळे अशी चर्चेची भाषा बोलली जाते। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।